नमस्कार मराठी मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। किस्सा आहे शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा। शरद पवारांची ही निवडणूक शेवटची निवडणूक असेल अशा आशयाचं वक्तव्य अजितदादांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान केलं होतं। आता तेव्हाची पहिली निवडणूक आणि आत्ताची शेवटची निवडणूक जर गृहीत धरली तर पवार साहेबांनी 100 वर्ष जगावं आपल्या शुभेच्छा आहेत। तर तेव्हाही पवारांना म्हणजे पहिल्या निवडणुकीत त्यांच्याच काँग्रेस पक्षाचा विरोध होता। तेव्हा काय घडलं आणि आता सुद्धा त्यांच्याच विरोधात त्यांचाच राष्ट्रवादी पक्ष आहे आणि आता काय घडेल चला तर बघूया। सन 1967 ची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार होती। युवक काँग्रेसचे 26 वर्षीय शरद पवार यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी बारामतीतून संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवशील का असं विचारलं। मात्र बारामतीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन शरद पवार या नावाला आक्षेप घेत कडाडून विरोध केला। विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी या नावाच्या शिफारस प्रस्तावाला बारामती तालुका काँग्रेसनं 1-11 असा निकाल कळवला। जिल्हा काँग्रेसनेही तो तसाच प्रदेश काँग्रेसकडे पाठवला। तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळापुढे उमेदवारांची नावं आणि स्थानिक संघटनांचे ठराव चर्चेला आले। पुणे जिल्हा काँग्रेसने बारामती तालुका काँग्रेसकडून आलेला ठराव पुढे करून शरद नौखा आहे, त्याच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे, त्याचा निवडणुकीत निभाव लागणार नाही अशी भूमिका मांडून पुण्याच्या मालतीताई शिरोळे यांच्या उमेदवारीची मागणी केली। मात्र प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी पवारांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला। विरोधातील एकाला चव्हाणांनी विचारलं की 270 पैकी किती जागी काँग्रेस विजयी होईल। तो नेता उद्गारला की 190 ते 200। चव्हाणांनी प्रतिप्रश्न केला म्हणजे 80 उमेदवार पराभूत होतील तर नेता म्हणाला शक्य आहे। त्याचाच आधार घेऊन यशवंतराव म्हणाले की ठीक आहे, मग बारामतीची आणखी एक जागा गेली असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या। आणि अशा प्रकारे शरद पवार यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी घोषित झाली। पण स्थानिक विरोध कायम राहिला। यानंतर उत्साह दुणावलेल्या शरद पवारांनी बारामती गाठून प्रचारास सुरुवात केली आणि तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन शरद पवारांच्या पराभवासाठी एकजूट केली। युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बाजूने तालुक्यातील सर्व युवक वर्ग आला। एका बाजूला विरोधात गेलेले बुजुर्ग आणि दुसरीकडे नवीन नावासोबत एकत्र आलेली तरुण पिढी। युवा पिढीने त्यावर्षी बारामतीतून या नवख्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी SB काकडे या शेकपच्या उमेदवाराच्या विरोधात दुप्पट मताधिक्याने विजय मिळवून दिला आणि याच बारामतीनं पुढे राज्याला सर्वात तरुण मुख्यमंत्री दिला हे सुद्धा या ठिकाणी अधोरेखित करावं लागेल। आता तेच पवार त्याच ताकदीनं पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत एक मोठं परिवर्तन करण्यासाठी। कारण राज्यात गेल्या काही वर्षात जे काही राजकारण झालं असं राजकारण महाराष्ट्रानं कधी बघितलं नव्हतं आणि जनतेला गृहीत धरलं जाऊ नये, जनता अशा गोष्टी विसरून जाते असं राजकीय नेत्यांना वाटू नये यासाठी जनतेनं यावेळी योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच शरद पवार पायाला बिंगरी लावून महाराष्ट्राचे दौरे करत आहेत। तुम्हाला काय वाटतंय, या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात परिवर्तन बघायला मिळेल का? शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि या विधानसभेला तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, आघाडीच्या की युतीच्या? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। असेच किस्से जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। पुन्हा आम्ही असेच किस्से तुमच्यासाठी घेऊन येऊ। काही विषय तुमच्या डोक्यात असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्या कमेंट आम्ही वाचू आणि त्या विषयावर नक्कीच तुमचा आवडता किस्सा पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येऊ। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। जय महाराष्ट्र।